थांब आता येऊ दे ना आता त्या साक्षी देच्या मायले चांगली सट्टाकच काढतो. तिने लगे अक्कल नाही का चिंचा पॅन्ट घालते. चिंचा पॅन्ट घालते पुरं गावावर हिंडते. लोक मला सांगायला येऊन राहिले रेखाबाई तू इसून चिंचा पॅन्ट घालते गावावर हिंडते. आता म्हणणार नाही तर काय त्या प्रियंकाला लगे ड्रेस घातला होता तर मी आज त्या प्रियंका सासूला म्हटलं होतं ना की विद्याबाई ती सासू ड्रेस घालून गावावर हिंडते. तिने ड्रेसच घातला होता. इथं जीनचा पॅन्ट घालते त्या 2 पावलं पुढेच चालते. सलवाती येऊ देतली आता त्या मायची उभारतो तिची उभारतो चांगली. चल चल मम्मी घरात उभीच आहे. चल मम्मी घरात सामान ठेवून देऊ. हा चाल. कुठे चाल 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 हा कुठे चाल. अय साक्षे तुला दिसली नाही का एवढी पहाडासारखी सासू उभी आहे तू इथं. मायले मध्ये चाल मम्मी घरात सामान ठेवून देऊ. एवढी नको शफार होणं एवढी शफारतं काय मायाच पोराच्या जीवावर उड्या मारतं मला शानपणा शिकवतो. आणि का वय हा तुला काही अक्कल गिक्कल आहे की नाही संगीता. अहो त्या पोरगी दिली ना या घरात पोरगी दिली ना तुया हा ते लाज वाटते ना तुले. ननद आणा मी तुई ननद आता तर येईन झाली मी तुई. आणि लगे बोलत नाही माझ्या सांग बोलत नाही येत नाही. 2 दिवसापासून पोरीच्या घरी आली तर घराच्या भोकात बसून बसेल आहेस. उचित तोंडा लोक नाही आली माया ई बाई मी आली बरं. आणि मार्केटात हिंडून काय वय साक्षी तुझी सासू काय मेली काय जीनचा पॅन्ट घालून मार्केटात हिंड. हे पाहते मी विनाकारण भांडण नका वाढवू आणि मला भांडण करायला मजबूर नका करू. मग तुमची तब्येत खराब होती मग मी भांडायला लागली की तुम्हीच भांडण उकरून काढता आणि मला बोलून राहिल्या. हे बा माझी मम्मी माझ्या घरी आली म्हटलं 2 दिवस आली शांत राहू द्या तिला. आणि तिला कशाला शिवाय देऊन राहिला तुम्ही. ती नसताना पण तिला शिवाय देता ती असताना पण तिला शिवाय देता. तुमचा प्रॉब्लेम काय आहे आता. आता सगळं वेगळं आहे ना आपलं. तुम्ही वेगळा राहता मी वेगळी राहते. आता मी माझं करू नाही का. आणि आता असंच कशाला करायची माझं म्हणणं आहे. झालं ना आपण वेगळं वेगळं आता झालो ना. कशाला ही आली नाही ती आली नाही ढमकाल नाही म्हणजे काय माझी मम्मी का तुमची बांधलेली आहे का. माझी मम्मी हर वेळेस माझ्या घरी येत जाईल मग काय तुमच्या थोडी भेटायला येणार आहे ती. आणि तुमच्या भेटीला ती कशाला येणार आहे माझं म्हणणं आहे. कशाला येणार आहे काय काम आहे. तुम्ही नातच कुठे ठेवलं आता माय बाई नातं तुटलं म्हणते. त्या जिबीला की हाडाय की नाही व भांडण करते करत होते मग नातं तुटते काय. माय बाई काय माय बाई मी खरं माया हातानं माझ्या तोंडात हातानं माझ्या चप्पल मारून घेतली. संगीता तुला की अक्कल विक्कल आहे की नाही. हे संस्कार टाकले काय होते या पोरीवर. पण ती पोरी कशी बोलून राहिली मला चरक चरक. हे पारे खा बाई तुमचा माणसं नाव करत होती मी ननद हा तुम्ही आता येईन झाल्या मग तुम्ही डोक्याच्या वरच पाणी गमावून राहिले. किती बोलून राहिले तुम्ही. आम्ही आल्यापासून तुम्ही किती बोलून राहिले. आम्ही दोघी मला एक शब्दही बोलू नाही तुम्हीच लगे बोलून राहिले. कायचा मान सन्मान. अहो तुझी चुकलं नाही रे काही चुकलं नाही का तिला. 2 दिवसातून पोरच्या घरी आली तू आली का मायापाशी भेटीले. ती पोरगी अल्लग निघाली अल्लग. त्या बोलून दांगडा करू तमाशा करू अल्लग काढलं माया पोर आली. चेपोच काहीच चुकलं नाही. हे पारे का बाई आता जमानाच तसा आहे समजलं काय. तुम्ही जुनं घेऊन बसता कोणी ऐकत नाही. आजकालच्या पोरी ऐकत नाहीत म्हटलं. आजकालच्या पोरीला सगळी स्वतंत्रता पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे मी साक्षीला कसं वाढवलं. सगळं स्वतंत्रता होती म्हटलं आमच्या घरी. जे म्हटलं ते तिचे बाबा खायला आणत. जे म्हटलं ते तिचे बाबा कपडे घालायला लावत. आणि सगळं काही तिला मोकाट होतं. आणि जीनचा पॅन्ट काय करायला तुम्ही. लग्नाच्या पहिले बी जीनचा पॅन्ट घालायचं येते आणि लग्न झाल्यावर बी खाली. तुमच्या पोराला पहिलेच पोरगी भेटे नाही म्हटलं. इकून तिकून आम्ही हो म्हटलं तुम्ही आमच्या पोरीला त्रास देऊन राहिल्या. पण त्रास देऊन राहिल्या तर तरी बाई पोरगी राहायला तयार आहे तुमच्या घरी. तुमच्या पोरीला सोडून दिलं का माझ्या पोरी सोडून दिलं का तुमच्या पोराले. तुमच्या पोरा संसार करू राहिले ते मग लोक करू का कुठेही करू पण करून राहिली ना. तुम्ही इकून तिकून तिला टचक नाही मारून राहिले. सुका राहू द्या आम्हाला नाही तर माझी पोरगी मी घेऊन जातो. तुमचा पोरगा राहील मग मुंजा. माय बाई संगीता तू त्या पोरीकडून बघून राहिली. त्या पोरी चुकी असल्यावर तू त्या पोरीला संस्कार नाही टाकून राहिली. जमाना तसा आहे म्हणता. सासूले बोलते ती पोरगी आता माहिती का तिच्या अंगावर फुलं टाकता काय. सासूले बोलते म्हणता तुम्हाला जरा वाटायला पाहिजे ना. पोरा संसार मोडता काय. रेखा चल चल लवकर म्हटलं घरात चाल म्हणून. पाहून तू भांडणं पुरवली जोरजोरानं मोठ्या बोलून राहिली. रस्त्यावरती आवाज येऊन राहिला म्हटलं. अच्छा तुम्ही मला बोलून राहिले काय. पहा ना या दोघी मायली की कशा मोकाट झाल्या. तर बाजारात गेली तुमची सून जीनचा पॅन्ट घालून. ती गीता आलती म्हटलं सांगत की रेखाबाई म्हणे जीनचा पॅन्ट घातला म्हणे ना तुमच्या सुनीनं गावावर हिंडून राहिली म्हणे. आणि संगीता 2 दिवसापासून गेला आहे म्हटलं. आली नाही म्हटलं माझ्याशी बोलायला. तेच तिला म्हटलं मी आता तर लगे म्हणते कशी की तुमच्या पोराचं नाही पोरगी संसार करून राहिली. हेच लय मोठी गोष्ट झाली. तुमच्या पोराला या पोरगी भेटत नाही. सांगा मला टचक नाही मारून राहिली. पोरले नाही बोलून राहिली. तुले चाल म्हटलं ना रेखा घरात. चल घरात लवकर घरात चल. चल भाई अंदर होय पहिली. पप्पा तुम्ही मला कशी काय बोलून राहिले. पाना कशा करतात त्यात त्याचं काही चुकून राहिलं का मग. हो चल अंदर चल. माय बाई साक्षी कशी राहते व तू या घरात. किती बोलली बापा ती रेखाबाई मले. माझ्या छातीत चंद्र भरून राहिल्या. माझ्या बीपीच वाढलं बापा.
बघितलं ना मम्मी, एवढ्याच्यात मी ऍडजस्टमेंट करतो, तरी तरी ते आता मलाच बोलते. चल चल घरात चल, आराम कर तू, टेन्शन नको घेऊ, तू रोजच आहे म्हणून मला बरं वाटत नाही मग कोणाला माझ्या घरी. भांडगोळा आहे माझं घर. चल चल मम्मी. तुम्ही मला अंदर खायला आणलं, मी चांगली काढत होती तिची. थांबा ना, येऊ दे आता. योगेशले सांगतो नको त्या बायकोनी त्या सासूची आता. काही उपयोग नाही रेखा, काहीच उपयोग नाहीये. समजलं का तुले? काहीच उपयोग नाहीये. तू विनाकारण आता जाऊ दे, जसं आहे तसं राहू दे आता. पण अपेक्षा करू नको मानापानाची कोणाकडूनच. योगेशला सांगून बी काहीच उपयोग नाहीये, तोही बायकोकडूनच बोलणार आहे. नाही नाही, मला माया पोराची पुरी गॅरंटी आहे. माया पोरगा मायाकडूनच बोलीन, पाहिजे कधी. काही नाही पोरगा गिरगा. पोरगा फक्त लग्न होईपर्यंत असते. लग्न झाल्यावर तो बायकोचा झाला आता. समजलं ना? तो तिच्या बायकोकडून बोलीन, तू अजून मन दुखीन. त्यापेक्षा कोणालाच काही बोलू नको आणि चुपचाप घरात बसेल राह. आणि अपेक्षा ठेवू नको, काहीच ठेवू नको अपेक्षा कोणाकडून, काहीच गरज नाही. हट, माय पोरा मायाकडूनच बोलते. तिला माहिती आहे आपल्या मायनं आपल्याला किती कष्टाने वाढवलं, किती मेहनतनं वाढवलं. आपल्या घरी काहीच नव्हतं, किती इच्छित नाही त्याला लहानचं मोठं केलं, त्याचं लग्न होत नव्हतं, किती खस्ता खाल्ल्या. ती एक डोंबडी पोरगी त्यासाठी पाहिली होती, ती सोनं घेऊन पाहिली होती. लक्ष आहे की नाही तुमचं? आणि त्यानंतर मग त्याला पोरगी भेटी नाही, किती दिवस फिरली, मग शेवटी मी भाचीच केली. ते आता असते माणसावर थोडंसं काही, पण तरी नाही. माझ्या योगेशला चांगला आहे. ते भलाही शिकवे नाही माझ्या योगेशले, पण तरी माझ्या योगेश चांगला आहे. फायदा माझ्या योगेश माकडूनच बोलीन, मला गॅरंटी आहे. ठीक आहे, तुला गॅरंटी आहे, चांगली गोष्ट आहे. ते योगेश तुझ्याकडूनच बोलू, तेव करू. पण एवढी गॅरंटी घेऊ नको कोणाची रेखा. बस चुपचाप, तुला पाणी आणतो मी प्यायली. हे काय आहे, माझ्या योगेश माकडूनच बोलते. हे काही बोलतात, मी सांगतो योगेशले. अरे एकदम सामसूम सामसूम. घरात कोणीच नाही आहे. मामीजी आलेले आहे. मामीजी आणि साक्षी काय घरी नाही आहे काय? साक्षी, अगं साक्षी पाणी आण बरं. साक्षी ग. अरे योगेशजी, आले का तुम्ही? शांत बसा. शांत बसा? काय झालं? का बरं शांत बसा? मामीजी कुठे गेले? योगीजी, मम्मी आता झोपली. मम्मीची तब्येत खराब झाली. अरे काय झालं तुझ्या मम्मीला? तब्येत खराब झाली, मग दवाखान्यात वगैरे घेऊन जा ना. जातो जातो करत होती ती घरी, पण मीच तिला थांबून ठेवलं. दवाखान्यात कशाला? तुमच्या मायनं चांगलं स्वागत केलं ना माझ्या मायचं, चांगली आरती वाढून. दवाखाना कशाला पाहिजे आता? काय? साक्षी तू काय बोलून राहिली? माझ्या आईचा काय संबंध येते? तुमच्या आईचा संबंधच तर आहे. मग मार्केटमध्ये गेलो होतो, म्हटलं माझी मम्मी आणि मी म्हटलं थोडी शॉपिंग करू. माझ्या मम्मीला पण दीदीसाठी टॉप वगैरे घ्यायचे होते आणि मला पण थोडा भाजीपाला घ्यायचा होता. सगळे पैसे माझ्या मम्मीने दिले. म्हटलं माझी मम्मी पैसे घेऊन आली होती, उलट माझ्या पण सामानाचे पैसे मम्मीने दिले. तर तुमची माय घरात बाहेरच उभी होती. म्हटलं आत्या बाहेरच उभी होती आणि माझ्या मम्मीला एवढी सट्टक काढली माझ्या मम्मीची, आणि माझी पण काढली. माझी तर नेहमीच काढते आणि माझे मायबाप पण काढते, पण माझे मायबाप माझे मायबाप तर नेहमीच काढते. पण आता तिच्या समोर जर स्वतः तिला बोलली माझ्या मम्मीला, तिला वाईट नाही वाटणार का? मग वाईट नाही वाटणार का? मग तिची तब्येत खराब झाली ना, तिला वाटलं ना की आपल्या पोरीचं किती बेकार आहे घरी, आपल्या पोरीला किती बोलणे बसतात आणि आपल्याला पण किती बोलणे बसले. माझी मम्मी पहिल्यांदा आली, म्हटलं लग्न झाल्यावर तर त्याची मम्मी, पोरीची मम्मी सासरी गेली ना, तर तिचं किती कौतुक करतात. विण आली तर किती तिचं हे करतात, आदर करतात. पण माझ्या मम्मीचा तर आदर तर दूर दूरची गोष्ट आहे. तर माझ्या मम्मीसोबत भांडण केलं म्हटलं तुमच्या मायनं, आणि वरून अजून बोलायला पण तयार झाली, आणि नातं पण डबल आहे म्हटलं. माझी मम्मी भाऊजी पण आहे म्हटलं तुमच्या मायची, आणि आता विण पण झाली, तरी पण तिचा मान सन्मान करत नाही. अरे आई अशी कशी काय बोलली? पण विनाकारण बोलत नाही आई. तुम्ही काही म्हणजे तू काही बोलली का साक्षी? वा 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 वा, तुम्ही तर तुमच्या मायबापाचा श्रावण बाळच आहे. मी कशाला बोलणार आहे? मी नाही बोलली. तुमच्या मायसोबत मी बोलत काय? तोंडाला पण तोंड टाकत नसते त्यांच्या, तोंडाकडे पण पाहत नसते त्यांच्या, मला तोंड पण पाहत नाही त्यांचं. माझं कसं आहे, एक वेळ खेटर उघडं पडलं ना, मी सरळ करायला जात नसते. झालं नाही एक वेळ भांडण, तुटलं नातं त्याच दिवशी. आता डबल मी तोच विषय घेत नसते. तुमचीच माय नेहमी माझा विषय घेत राहते, त्याच्याजवळ. अरे बरं जाऊ दे, पण तू दवाखान्यात घेऊन जा पहिली मामीजीला. उठू त्यांना, नाही तर डॉक्टर आणू का घरी? येणार नाही ती, जात नाही म्हणते मी दवाखान्यात, घरी जातो म्हणते. मी बोलतो मामीजी सोबत, थांब जरा. माय पहिले जखम देते, पोरगा त्याच्यावर मलम लावते. वा रे वा. अरे मामीजी झोपल्या का? साक्षी
बहुतेक तुझ्या आईला झोप लागली वाटते. उठव बरं, मी बोलतो मामीची सोबत. राहू द्या, आताच झोपली ती, आराम करू द्या तिला. अगं पण त्यांच्या हार्ट मध्ये हे होईल ना, म्हणजे त्रास होईल त्यांना. चांगलं नाही हे प्रॉब्लेम. दवाखान्यात दाखवून दिलं म्हणजे मोकळं राहते. बरं राहू दे, मी डॉक्टरला डायरेक्ट घेऊन येतो. ठीक आहे, डॉक्टर चेक करून सांगेल मग. तोपर्यंत त्यांना उठवून ठेव. राहू द्या म्हटलं ना, कशाला डॉक्टर आणि गिक्टर, काही गरज नाही उपकार कोणाची. नमस्कार सर्वांना. आता उद्या याच्या पुढचा भाग उद्या पाहायला विसरू नका. आता पोरगा मायकडून बोलते का बायकोकडून बोलते, डॉक्टर आल्यानंतर सासूले काय सांगते, हे सर्व पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा. आणि नवीनच सांगता आपलं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणून म्हणत असते मी तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा माझं. तुम्हाला नवीन नवीन अशी व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर चला, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हक्कानं कमेंट्स करा. हक्कानं. ठीक आहे.